नमस्कार मित्रांनो. तर बऱ्याच दिवसानं सगळ्यात मोठं मैदान आपलं पश्चिम महाराष्ट्रात सगळ्यात मोठं मैदान निघालं होतं नेरलीच्या माळामध्ये. ते म्हणजे सत्यजित व ऋतू केसरी ट्रॅक्टरचं मैदान निघालं होतं. आणि या ट्रॅक्टरच्या मैदानात एक जनरलचा बैल आणि एक ब गटाचा बैल अशा प्रकारचा गट होता. आणि या गटामध्ये ही गाडी 1 नंबरसाठी पात्र ठरलेली आहे. तर कशा पद्धतीनं मैदान झालं आणि नियोजन कसं होतं आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आपण. दादा नमस्कार. नमस्कार. सगळ्यात आधी सांगा, हे बैल कुठला? बैल हो घेरडी. गिरडीचा. बैलाचं नाव? बैलाचं नाव गेम चेंजर हरण्या. गेम चेंजर. पहिल्यालाच बैल कुठला होता? पहिल्याला बैल खराटी सरपंच. खलाड सरपंच. त्याचं नाव? फायरिंग फायरिंग. फायरिंग पाहिजे. गाडीवान कोण होते आता गाडी? गाडीवर या गाडी अगोदरपासून फिक्स आहेत. 100 रुपये. 100 रुपये. यावेळेस तर कशा पद्धतीनं आजचं मैदान झालं, काय नियोजन कसं होतं मैदान? मैदानचं नियोजन आतापर्यंत एवढं मोठं मैदान बघितले का असं काटेकोर पद्धतीने आणि क्लिअर मैदान कुठं बघितलं. म्हणजे बाकीच्या इतर मैदानात ज्या त्या गोष्टी अशा घडतात त्या आज काय अनुभवायला मिळाल्या? कुठल्याही प्रकारची लाठीकाठी बॅटरी झाली नाही. कुठल्याही प्रकारचं कमिटीने कुठल्याही कुणाला म्हणजे गैरवर्तुकीला प्रोत्साहन दिलं असं कुठल्याही गोष्टी झालेल्या नाही. आज कमिटीनं ड्रोनच्या साह्यानं स्क्रीनवरती सगळा संपूर्ण मैदान दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये तुम्ही पण बघितलं की कशी गाडी पळाली. होई ते कलर ते फायनलपर्यंत कशा पद्धतीने गाडी शानूरबाईने हाणली आणि कशा पद्धतीने बैल पळाली. हालायला गाडी पब्लिक पुढे काय प्रॉब्लेम नसल्यामुळे देवाच्या कृपेनं आमच्या मित्र परिवारांच्या आशीर्वादाने गाडी एकलाच पडली. आणि सुरुवातीपासून ते कलर घेऊन चांगलं रेगापर्यंत गाडी एकलाच पळाली. त्यामुळे काय गाडी कोण ओव्हरटेक मारली पण नाही किंवा काय तसा काय प्रकार झालाच नाही. बरोबर. आज कुठल्या गाड्या आज चढाओढीच्या आज गाड्या आज गटात होत्या? सगळ्याच गाड्या होत्या. असं म्हणजे राहिले म्हणून असं कोण होतं. त्यामुळे काय प्रत्येकच नाव घेऊन शक्य नाही पण सगळ्या गाड्या होत्या. बरोबर. आज एवढं मोठं मैदान झालं. सगळ्यात मोठ्या मैदानाला आज गाडी नंबर झाली. पहिल्यांदा गाडी ज्यावेळी रेगाला येऊन रेक शिवली, फायनलची रेक गाडी तुमच्या गाडीने शिवली, त्यावेळी काय वाटलं? रेक शिवल्याचा विषय म्हणजे असा आहे, आमच्या गाडीने जे कलर घेऊन खाली म्हणजे रेगेकडे तोंड केला त्यावेळी मी समजलं गाडी एक होते म्हणून. पहिली गोष्ट आमचा बैल हा एकला कधी पळत नाही. फायनलला काढून सोडावं लागते आमच्या बैलाला. हल्ल्यापासून एकला पळाला आणि कलर घेतला की मग काय अडचणच नाही. 100% गाडी मरत नाही मला माहितीच. आणि त्यामुळे अंतर करून गाडी नंबर केली. कुठनं घेतलेला बैल? गिरडी बिरा कुटुड्या बैलाचा अगोदरचा मालक आहे, त्यांच्याकडनं घेतलेला. आतापर्यंत बैलाचं मोठं निकालाचे मैदान किती झाले? एकची टाकळेवाडी, परत शिरोळ मैदान, बेनाडी 2 झालं, परत ममदापूर 1 झाली परवा, सांगलवाडी 1 झाल्या. हाय 1-2 आहेच. बऱ्याच मैदानात गाडी नंबर 1-2 चालू आहे. त्यातलं तुमच्या आवडतं मैदान कुठलं घडलं? त्यात आवडतं असं होतं की आज गाडी नंबर होऊ शकत नाही आणि आज नंबर झाली. टाकळेवाडी मैदान. काय झालं होतं? टाकळेवाडी गाडीचं मैदान असं झालं होतं, हालाला बुजार नागाची गाडी आमची जर धडकली गाडी. आमची गाडी बाहेर गेली पब्लिक मध्ये. 11-12 नंबर गाडी सुटून सुद्धा डांबरीवरला सगळ्यात शेवट पळाली. अक्षरशः ड्रोन मध्ये गाडी दिसत पण नव्हती. कलर घेऊन गाडी डांबरीवर परत येताना गाडी एकला पडून अंतर केली गाडी त्यावेळी गाडीनं. तर मित्रांनो, आज ही अजिंक्यदादा कोपर्डे लिंगनूर यांची गाडी कशा पद्धतीने पळाली आणि जोडीच्या बैलाचं आणि ह्या बैलाचे कामकाज कसं होतं आणि जोडीच्या बैलाचं पण कौतुक करावं तेवढं कमीच आहे. त्यानं सुद्धा साथ दिल्याशिवाय गाडी येत नाही. त्यामुळे ते फायरिंग पाहिजे सुद्धा कौतुक केलंच पाहिजे. त्याचा काय विषय. पैर कशा पद्धतीने घडून आले? पैर हे आमचे बावनायक कलोतीचे आहेत. हे बावनाने माझं मी डोक्यानं जोडणं करतो, तू काय काळजी करू नकोस असं म्हणलेले. मी त्यावेळेस बिंदास होतो. बावनाचं नियोजन आतापर्यंत कधी फेल केलं नाही ह्या बैला बाबतीत तर. त्यामुळे मी बिंदास होतो. सगळे आमचे मित्र म्हणले आज टेन्शन नाही, झोप लागे ना. मी म्हणलं बावना नियोजन केलं, अजिबात काळजी करायची नाही म्हणलं. आणि आपल्याकडे असा बैल असताना झोप लागायला आपल्याला झोप लागायला पाहिजे म्हणलं, बाकीच्या झोप लागायला पाहिजे म्हणलं. ही एवढं मी पूर्ण खात्री दिली. बरोबर. तर आजच्या या मोठ्या विजयाबद्दल खूप खूप तुमचे आभार आणि पुढील वाटचालीसाठी आपल्या चॅनलकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. मित्रांनो धन्यवाद. आज थांबा, झाला एक फोटो काढूया.